राहुरी पाथर्डी नगर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप महायुतीचा विजय निर्धार मेळावा उत्साहामध्ये संपन्न. मतदारसंघाच्या विकासासाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीला कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद. राहुरी विधानसभा पोटनिवडणूक स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या दुःखद निधनामुळे होत असून त्यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना महायुतीच्या वतीनं उमेदवारी देण्यात आली. तळागाळातील जनतेचे नेतृत्व करणारे स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी सर्वांना सोबत घेत विकास कामं मार्गी लावली. त्यांच्या कार्याचा वारसा अक्षय कर्डिले यांना लाभला असून ही निवडणूक वेगळी आणि महत्त्वाची आहे. 3 तालुके मिळून बनलेल्या या मतदारसंघात विविध प्रश्न असून कार्यकर्त्यांनी वाड्या वस्त्यावर जाऊन नागरिकांशी संवाद साधावा आणि अक्षय कर्डिले यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करावं असं आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. राहुरी पाथर्डी नगर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप महायुतीच्या वतीनं उमेदवार अक्षय कर्डिले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून विजयी निर्धार मेळावा मोठ्या उत्साहामध्ये पार पडला. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योतिताई गाडे, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोल खताळ, आमदार सुरेश धस, आमदार काशीनाथ दाते, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, सुभाष पाटील, काशीनाथ लवांडे, अलकाताई कर्डिले आदींसह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अक्षय कर्डिले यांना दिलेली उमेदवारी योग्य असून तिचं सार्थक करून दाखवू. भाजप स्थापना दिनाच्या दिवशी अर्ज दाखल होणं ही विशेष बाब आहे. तालुक्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावं. मुळा धरणातील गाळ काढणं, वांबोरी चारी टप्पा 2 काम मार्गी लावणं, तसंच केके रेंज भूसंपादनाचा प्रश्न रद्द केला आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन विकासाच्या मुद्द्यावर चर्चा केली असून त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कार्यकर्त्यांनी महायुतीला तडा जाईल असं कोणतंही काम करू नये आणि अक्षय कर्डिले यांना विजय करण्यासाठी प्रयत्न करावेत असं ते म्हणाले. विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे म्हणाले की स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले हे दातृत्व आणि नेतृत्व असलेले नेते होते. सरपंच ते आमदार, माजी मंत्री ते जिल्हा बँकेचे चेअरमन अशी विविध पदं त्यांनी भूषवली. त्यांनी जनसामान्याच्या कामातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सकाळी 7 वाजल्यापासून जनसेवेला सुरुवात करणारे ते नेते होते. अक्षय कर्डिले यांनी कमी वयातच प्रभावीपणे जनतेच्या प्रश्नावर भूमिका मांडली असून त्यांच्या नेतृत्वात दूरदृष्टी दिसते. आधुनिक राजकारणात ते सक्षम नेतृत्व म्हणून पुढे येतील. त्यामुळे शिवाजीराव कर्डिले यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं काम करून अक्षय कर्डिले यांना आमदार करावं असं आवाहन त्यांनी केलं. महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले म्हणाले की हा दिवस माझ्यासाठी भावनिक आहे. ज्यांची सर्वाधिक गरज होती ते माझे वडील आज आपल्यात नाहीत. त्यांनी आयुष्यभर जनतेच्या प्रश्नासाठी अहोरात्र कष्ट केले. माझ्यासाठी त्यांनी जनतेचे प्रेम कमावून ठेवले आहे. आज त्यांच्या अनुपस्थितीमध्ये माझा राजकीय प्रवास सुरू होत आहे. आई नेहमी सोबत होती, पण वडील जनतेच्या कामात व्यस्त असल्यानं अनेकदा भेट होत नसे. आजही त्यांच्या फोनची वाट पाहतो, पण तो येत नाही ही खंत मनात आहे. त्यांनी दिलेल्या संस्काराप्रमाणेच जनतेच्या सुखदुःखात सहभागी होत प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करेन. जनतेनं जसं प्रेम वडिलांवर केलं तसं प्रेम माझ्यावरही करावं असं भावनिक आवाहन त्यांनी केलं. यावेळी विविध मान्यवरांची समयोचित भाषणं झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संपूर्ण परिसरामध्ये त्यांच्या नावाचा जयघोष घुमत होता. अशा
कुस्तीच्या पटांगणामध्ये काय होतं, तिथपासून निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने आम्हाला या सर्व भागामध्ये काम करावं लागतं, या सर्व विषय ते एका वेगळ्या शैलीमध्ये, त्यांची बोलण्याची एक शैली की त्या शैलीमध्ये ते नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या बरोबर असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांबरोबर त्यांचे असणारे मैत्रीपूर्ण राजकारणाच्या पलीकडचे असणारे संबंध, आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी जेव्हा आमच्यासारखा तरुण कार्यकर्ता ज्या वेळेला पहिल्यांदा आम्ही विधानसभांमध्ये गेलो तेव्हा लक्षात आलं की राजकारणामध्ये एक वेगळ्या पद्धतीने ही सर्व मंडळी गाव खेड्यापर्यंत पोहोचण्यासाठी जे जे आवश्यक आहे रात्रीचा दिवस करतात. एक सहकाराच्या माध्यमातून हे सर्व विषय हाताळण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे शिवाजीरावांना मी जोडलेलं हे सर्व वर्षानुवर्ष आपल्यासारखे असणारं वैभव जे आहे ते खरं तर अक्षयला ज्याला वारसामध्ये मिळाला आहे, त्यामुळे अक्षय हा स्वतः फार भाग्यवान आहे की त्याच्या वडिलांमुळ्यांनी ही सर्व जनता आणि या जनतेचा आशीर्वाद हा त्याच्या पाहिजे. खरं तर आज मी आणि विजय पाटीलजी देवेंद्रजींच्या सांगण्यावरून आज राज्याची तिथे या मतदारसंघामध्ये पूर्वी आमदार होते, मंत्री होते, त्यांच्याशी जाऊन की ही पोटनिवडणूक आहे आणि या पोटनिवडणुकीमध्ये सर्वसाधारणपणे सर्व ठिकाणी की ज्या घरातील लोकप्रतिनिधी असो त्या घरातील कोणाला उमेदवारी दिली तर त्या ठिकाणी पोटनिवडणुकीला आपण सर्व मिळून त्यांना मदत करत असतो. आपण देवेंद्रजींना ओळखला, देवेंद्रजींसारखं नेतृत्व जे महाराष्ट्रामध्ये सबका साथ सबका विकास या धोरणाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल कसं आणता येईल या दृष्टिकोनातून काम करतं. शेतकरी असेल, कष्टकरी असेल किंवा तरुण व्यक्ती असेल, या सर्व तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, रोजगाराची संधी मिळाली पाहिजे, यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने फॉरेन इन्व्हेस्टमेंट असेल किंवा वेगवेगळे उद्योगधंदे मोठं काम केलं ते म्हणजे आमच्या मोनिकाताई. त्यांनी मात्र मला जसं साहेबांसारखं त्यांची सगळ्या गोष्टी असायचे वडील म्हणून, तसंच भाऊ म्हणून त्यांनी मला प्रत्येक गोष्टीला म्हणजे ताकद दिलेली आहे. आपण म्हणतो की छोट्या मोठ्या गोष्टी ज्या कोणासंग बोलू शकत नाही त्या खरं म्हणजे मी मोनिकाताईशी बोलू शकतो. त्यांनी जे पाथर्डी तालुक्यामध्ये 39 गाव आहेत ते स्वतःच्या निवडणुकीला एवढं नसताना पाहिलं जेवढं काम त्या माझ्यासाठी होत आहे. कारण की त्यांना माझी भावना कळती. साहेबांची घटना घडल्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा ते आम्हाला भेट देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले होते आणि व्यासपीठावर बसणारा प्रत्येक राजकीय मंडळी, आमदार, पदाधिकारी, सर्व पक्षीय कुणी मला मात्र एकट्याला पुढे साथ द्यायला कमी केली नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही की माझ्या समोर बसलेली ही जनता आहे, यांनी मात्र मला असं वाटून दिलेलं नाही की आज तुझे वडील तुझ्या सोबत नाही येत मग आम्ही आता काय करायचं. कोणीच मला 1% नाही, माझ्या मनातही असं आलं नाही की आज मला कुठं जाणवलं की साहेब नाही म्हणून कुणी असं वागतंय.
या जनतेला मी बरोबरीत कधी सोडू शकत नाही. जसं तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे साहेबांची अपेक्षा करायची, तसंच माझा आनंद शब्द आहे की या जनतेला मी कधीच एकट्याला सोडणार नाही. प्रत्येक शब्द हा जनतेचा माझ्यासाठी महत्त्वाचा राहिला की मी त्यांच्यासाठी रात्रंदिवस माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करेन. कारण की माझी नाळ तुमच्याशी साहेब जोडून गेले, म्हणून ही नाळ कधी कुणी जरी आलं काही जरी केलं तरी ही नाळ कधी सुटू शकणार नाही. सर्वांचे पुन्हा एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतो. सर्वांना धन्यवाद देतो की तुमचा आशीर्वाद आणि तुमची मला साथ आज मिळते. ही साथ म्हणजे कधी न विसरणारी साथ. मी माझ्या आयुष्यात अनेक प्रसंग विसरू शकतो, अनेक गोष्टी विसरू शकतो, पण हे 6 महिने मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. आणि या 6 महिन्यामध्ये ज्यांनी ताकद दिली त्यांना तर मी मरूपर्यंत कधी विसरू शकणार नाही. आणि ते म्हणजे तुम्ही सर्वस्व नाही. आपल्याला सर्वांना एवढाच विश्वास मी या निमित्तानं साहेबांच्या माध्यमातून देतो की तुम्ही मला सांभाळायला प्रेम दिलंय, माझ्या कुटुंबाला धीर दिलाय. 23 तारखेपर्यंत तुम्ही मला सांभाळा. तिथून पुढची आयुष्यभराची जबाबदारी तुमची मी घेतो. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला न्याय देईल, तुम्हाला ताकद देईल, तुम्हाला जिथं जिथं माझी अपेक्षा करतात तिथं येईल, पण तुमच्या शब्दाला कधीच तडा जाऊन देणार नाही. कारण की इथं बसलेला प्रत्येक माणूस हा वडीलधारी आहे. माझ्यासाठी मी आज साहेब म्हणूनच प्रत्येक जण इथं आलाय. म्हणून या जनतेला तर कधीच मी यांच्या अपेक्षा कधीच तुटून देणार नाही. 100% पूर्णपणे मी आपल्या सेवेत साहेब जसं होते त्यापेक्षा साहेबांच्या आत्म्याला शांती मिळावा त्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन मी तुमच्यासाठी काम करत. आज 100% मी तुम्हाला विश्वास देतो. अधिक वेळ न घेता नामदार साहेबांना, चव्हाण साहेबांना, शिंदे साहेबांनाही आणखी पुढे भरपूर कार्यक्रम आहेत. पण आज खरं म्हणजे साहेब तुम्ही पाहत असताना की आज सगळे तुमच्यासाठी झाले. अक्षयला तुम्हाला काळजी असायची कारण की पुढं काय होईल, भविष्य कसं होईल. अक्षय तुम्ही आपल्याला काय म्हणायचे की कसं होईल आता पुढं. तुम्ही पाच हे सगळे लोक तुमच्या प्रेमापोटी आज मला साथ द्यायला आले. तुम्हाला कोणी सोडलेलं नाही. पण मी सांगतो खरंच अन्न तुमची भरपूर आज आठवणी ती. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, राहुरी.